कटाची मिसळ बनवण्याच्या खूप पद्धती आहेत. त्यापैकी एक पद्धत घरगुती पद्धत बोलूया आपण. तर साधारण 10 ते 12 लोकांना पुरेल किंवा घरच्या घरी आपलं काही छोटं फंक्शन वगैरे असेल त्यासाठी ना आपण ही मिसळ बनवू शकतो. तर रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी ना मी सुजाता किचन मेनूजमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मिसळ बनवण्यासाठी एक मोठा कांदा आणि सुक्या खोबऱ्याचे थोडे 2 मोठे तुकडे ना गॅसवर मी भाजून घेतलेत. गार करून त्याचे काप केलेत. मटकी घेतली, एक 300 ग्रॅम आहे, पावशेरपेक्षा थोडी जास्त आहे आणि 2 मोठे बटाटे घेतलेत. ते बटाटे सोलून छोटे तुकडे केलेत, काप केलेत आणि मटकीमध्ये घालून आपल्याला कुकरला 2 शिट्या काढून घ्यायच्यात. थोडंसं मीठसुद्धा घातलं आहे आणि कुकरला 2 शिट्या काढून घेऊ. आता कुकरला 2 शिट्या होतात तोवर आपण थोडासा मसाला बनवून घेऊ, वाटण बनवून घेऊ. तर वाटण बनवण्यासाठी पांढरे तीळ, खसखस, जिरे, धने, थोडासा खडा मसाला, मोठी वेलची, छोटी वेलची, काळी मिरी, दालचिनी, तमालपत्र, एक चक्री फूल आहे. तर आता धने नव्हते यासाठी मी धने पूड घेतले. तर तुम्ही धने असेल तर धने घ्या, नसेल तर धने पूड चालेल. मसाला थोडासा तव्यामध्ये गरम करून घेऊ आणि गार करून हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपलं वाटणाचं थोडंसं साहित्य पाहूया. भाजलेले खोबऱ्याचे काप, कांदा, कोथिंबीर आणि जो खडा मसाला आपण तव्यामध्ये गरम केला आहे तो मिक्सरच्या पातेल्यात काढून घेऊ. सुक्या खोबऱ्यासोबत ना थोडंसं ओलं खोबरं असेल तरीसुद्धा वापरायचं आहे आणि थोडासा खडा मसाला जो की आपण गरम केला होता. सोबतच यामध्ये थोडंसं आल्याचे 3 ते 4 तुकडे, लसूण 7 ते 8 आणि कोथिंबीर मिक्सरला घालून वाटण करून घेऊ. लागेल तसं थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे. तर असं आपलं हे काळं वाटण बोलूया. मस्त असं बनलं जातं कटाच्या मिसळसाठी. किंवा हे वाटण एकदाच आधी बनवून ठेवलं ना तर ऐन वेळेला आपल्याला हवं तेव्हा पटकन अशी मिसळ बनवता येते. तर आपल्याला संध्याकाळी बनवायचं असेल तर सकाळी वाटण करून ठेवलं किंवा आदल्या दिवशी जर हे वाटण बनवून फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालते आणि पटकन मिसळ आपण बनवायला घेऊ शकतो. तर या तयार मसाल्यामध्ये आणि या मिसळमध्ये ना साधारण 15 ते 16 लोकांसाठी आपण अगदी सैलसर अशी मिसळ बनवू शकतो. तर आता 2 शिट्या काढून घेतल्या होत्या कुकरला, मटकी आणि बटाटे, आणि थोडेसे बटाटे कुस्करून घेऊ. तर बटाट्यांमुळे ना या मिसळला थोडासा दाटसरपणा येतो आणि चवसुद्धा येते. लगेचच कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. तर आता मिसळसाठी थोडं जास्त तेल वापरलं जातं, पण या ठिकाणी मी खूप जास्त तेल न घालता एक मोठा चमचा तेल घेतलं होतं आणि तेल गरम झालं म्हणजे यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे. कांदा व्यवस्थित भाजून घेऊ. अगदीच तुम्हाला तर्रीदार आणि झणझणीत अशी मिसळ हवी असेल ना, तेल थोडंसं जास्त घालायचं आणि जास्तच वापरलं जातं मिसळमध्ये. आपण ही घरगुती अशी बनवतो आहे. यासाठी तेल वगैरे अगदी प्रमाणात असं वापरलं आहे, म्हणजे छोटी मोठी सर्वच लोकं खातील या पद्धतीने. आणि पाहू शकता मटकी वगैरे एकजीव झाली. मसाल्यांमध्ये लाल तिखट, कांदा, लसूण मसाला आणि धनेपूड घेतली. धने वाटणात घातले नव्हते यासाठी धनेपूड वापरली. कांदा चांगला भाजला म्हणजे यामध्ये मसाले घालून घेऊया. मसाल्यांमध्ये आपण थोडासा गरम मसाला, लाल तिखट, थोडासा कांदा लसूण मसाला किंवा थोडासा तयार काळा मसाला किंवा मालवणी मसाला, तुम्हाला ज्या आवडीचे मसाले वापरू शकतो आपण. आणि मसालेसुद्धा घातलेत आणि व्यवस्थित परतवून घेऊ. असे तेलामध्येच घातले म्हणजे कट मस्त येतो. आणि यामध्ये थंड पाणी न वापरता आपल्याला पाणी थोडंसं कोमट गरम करून घ्यायचं आहे. लगेचच वाटण घालून घेऊ, काळं वाटण, आणि परतवून घेऊ. थोडं 3 ते 4 मिनटं परतवून घेऊ म्हणजे थोडंसं पाणी घालून मसाला आपला व्यवस्थित शिजला जाईल आणि यामुळे तर्री यायला मदत होते. तर या तयार वाटणामध्ये साधारण 15 ते 16 लोकांसाठी आपण ही मिसळ बनवू शकतो. मिसळ अगदी घट्टसर नसते, थोडी सैल पातळच अशी असते. तर या तयार वाटणामध्ये अगदी भरपूर अशी 15 ते 16 लोकांसाठी आपण बनवू शकतो.
तर मसाला 5-6 मिनटं मी शिजवून घेतला आहे व्यवस्थित. तेल सुटले गेले आणि लगेचच ही मटकी घालू शिजवलेली. मटकी आणि बटाटा. तर पाहू शकता अगदी दाटसर असे बनले गेले बटाट्यानं आणि मटकीमुळे. तर बटाट्याची वेगळी भाजी न करता आपण अशी या पद्धतीने घरगुती छोटा कार्यक्रम किंवा जास्त लोकांसाठी अशी मिसळ बनवू शकतो आणि चवीला अगदी भारी आणि मस्त दाटसर अशी बनली जाते. तर आपल्याला जेवढी बनवायची तेवढं पाणी वाढवून यामध्ये आपण ही बनवायचे. शिवाय जर ही मिसळ बनवल्यानंतर एकदा आपल्याला वाटत असेल शेवटी की कमी पडते मिसळ, तर त्यावेळेला हे थोडंसं वाटण आपण ठेवलेलं असेल ना, तर ते वाटण घालून थोडे चवीनुसार मसाले घालून समजा 15 लोकांऐवजी तिथं 20 लोकं आली किंवा 10 लोकांऐवजी एक 5-6 लोकं जास्त आली, आपल्याला वाटत असेल की मिसळ कमी पडते, तर थोडंसं गरम पाणी घालून, थोडंसं ते तयार आपलं असलेलं वाटण घालून, थोडे मसाले घालून ना आपण ही मिसळ वाढवू सुद्धा शकतो. आणि चवीनुसार मीठसुद्धा घातलं आहे. मसालेसुद्धा घालून झालेत आपले. कांदा लसूण मसाला घेतला आहे, लाल तिखट घेतलं आहे, थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ, हळद घालून व्यवस्थित उकळी काढून घ्यायची. तर आपण या मिसळला 3-4 वेळा जरी उकळी काढली ना, तरी मस्त असं याला कट येतो. जशी गार होईल आणि आपण पुन्हा 1-2 वेळा जशी गरम करू ना, तसं या मिसळला कट येतो छान. आणि पाहू शकता या ठिकाणी मस्त अशी आपली कटाची मिसळ बनवून तयार आहे. तर अगदी कमी तेलातली तरीसुद्धा अशी मस्त बनली गेली पाहू शकता. तर अगदीच खूप जास्त तेल न घालता ही मिसळ लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशीच बनली जाते. आणि तयार मसाला न वापरता घरचे मसाले वापरून अशी अगदी झणझणीत अशी मस्त चवीला एकदम भारी अशी बनली जाते. तर आता ही मिसळ थोडी गार होईल तशी ना थोडीशी घट्ट होते, यासाठी म्हणूनच आपल्याला गरम पाणी घालून ना वाढवून घ्यायची आणि बरोबर 15-16 लोकं खातील इतकी अशी बनली जाते गरम पाणी घालून वाढवून. जरी कमी पडत असेल असं आपल्याला शेवटी वाटत असेल ना, तरीसुद्धा आपण यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून मसाले घालून तयार वाटण थोडंसं ठेवलेलं असेल ना फ्रीजमध्ये, तर ते घालूनसुद्धा वाढवू शकतो. तर या पद्धतीने ही घरच्या घरी होणारी मिसळ एकदा नक्की करून पहा. ही मिसळ रेसिपी तुम्हाला आवडली ना, तर व्हिडिओ खाली एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवरनं अशाच साध्या सोप्या रेसिपी पाहायला भेटतात. अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल, शिकत असाल ना, तरी परफेक्ट जमतील अशा साध्या सोप्या पद्धतीनेच दाखवल्या जातात. तर रेसिपी आवडली तर व्हिडिओ खाली एक लाईक करा. रेसिपी मैत्रिणी नातेवाईकांना नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.